डेफिनेटली भिवंडी क्रिकेट म्हणजे क्रिकेटची पंढरीच आहे आपण पाहतोय, कारण सर्वात जास्त क्रिकेट आपण पाहतोय की भिवंडीमध्ये खेळलं जातंय. मग ते प्रोफेशनल क्रिकेट असो, ग्रामीण क्रिकेट असो, सिटी क्रिकेट असो, इमर्जिंग क्रिकेट असो, त्याचबरोबर सिटी क्रिकेट असो आणि त्याचबरोबर पावसाळी क्रिकेट असो. आणि पावसाळ्याची स्पर्धा जी आहे, खरं तर ह्या स्पर्धेपासून बऱ्याचशा ऑर्गनायझेशनने बोध घेतलेला आहे आणि स्पर्धेला प्रारंभ झालेला आहे. पहिली अशी महाराष्ट्रातील एक नामवंत स्पर्धा आहे की या स्पर्धेमध्ये आपण बघतोय 6वं पर्व आहे. कन्सिस्टन्सी बघायला मिळाले, सातत्य बघायला मिळालेलं आहे 6व्या पर्वामध्ये. चला, व्यासपीठावर आपण सन्माननीय विराजजी चोरगे यांना पाहतोय. बघा, तरुण तडफदार असं व्यक्तिमत्व आहे आणि व्यावसायिक म्हणून त्यांनी खूप चांगली प्रगती सुद्धा केलेली आहे. या अगोदर बालाजी ग्लोबल इंडस्ट्रियल पार्क, आता बालाजी एकस, आणि उत्तरोत्तर अशीच प्रगती वडिलांच्या सोबतीनंच विराज चोरगे करतील ही शाश्वती आम्हाला आहे. तर या ठिकाणी त्यांचा संघ पहिली पेरी गाठून पुढे पोचलेला आहे. त्यांचा विशेष सन्मान आपण सन्माननीय महेशजी ठाकरे, श्रीकृष्ण ग्राफिक्सचे सर्वेसर्वा तसेच मुख्य आयोजक स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे यांच्या शुभ हस्ते आपण व्यासपीठावर पाहणार आहोत. संघ मालक जोपर्यंत आहे तोपर्यंत खेळाडूंना ती पर्वणी मिळेल क्रिकेटच्या स्पर्धेमध्ये योगदान देण्याची, आणि तेच संघ मालक या ठिकाणी पाहायला मिळत आहेत. सन्माननीय विराजी चोरगे, आपण टाळ्या वाजवून त्यांचं स्वागत करूया. या स्पर्धेनिमित्त त्यांनी आपला विशेष वेळ दिलेला आहे. आपलं सहकार्य, मार्गदर्शन असंच उत्तरोत्तर या स्पर्धेला मिळत राहावं ही शाश्वती आम्हाला. धन्यवाद. आपण आदरपूर्वक पुन्हा एकदा आपल्या आसनावर विराजमान होऊ शकता. धन्यवाद. थँक्यू. तर वळूया आपण खेळाकडे, कारण रियान स्पोर्ट रांजनोली विथ नवाब स्पोर्ट भिवंडी या दोन संघामधील मॅच आपण पाहणार आहोत. सिटी क्रिकेट. नवाब स्पोर्ट्स आपले कॅप्टन, आपण मुख्य मंचावर यायचे प्लीज. नवाब स्पोर्ट्सचे कॅप्टन आपण मुख्य मंचावर येऊन अल्पेशजी गायकवाड यांची भेट घ्यायचे. नवाब स्पोर्ट्सचे कॅप्टन आपण अल्पेश गायकवाड यांची भेट घ्यायचे. गवळी सर, आपली चर्चा सुरूच होती की क्रिकेट हे बिझी राहिलेलं आहे आणि कदाचित तुम्हाला वाटते का, आपण 35 वर्षांपासून क्रिकेट खेळताय, भिवंडीतले क्रिकेटपटू इतकी बिझी आहेत की त्यांना व्यावसायिक क्रिकेट खेळण्याची सुद्धा संधी मिळत नाही किंवा वेळ मिळत नाही. तुमचं मत काय यावर? नाही, डेफिनेटली इतकं व्यस्त क्रिकेट आहे आणि भिवंडीमध्ये सगळ्या प्रकारच्या स्पर्धा खेळल्या जात आहेत. आपण तुम्ही सुरुवातीला उल्लेख केला होता की इमर्जिंग क्रिकेट असेल, ग्रामीण क्रिकेट असेल, सिटी क्रिकेट असेल, 40+ क्रिकेट असेल, आता पावसाळी क्रिकेट आपण पाहतोय. सगळ्या प्रकारचे क्रिकेट याकडे खेळलं जातं. आणि मी नेहमीच उल्लेख करत असतो की संपूर्ण भारत देशामध्ये सर्वात जास्त स्पर्धा जर कुठे होत असतील तर इट्स भिवंडी. नो डाऊट आता काही प्रमाणात रायगड या ठिकाणी मोठ्या प्रमाणात स्पर्धा होत आहेत. तर भिवंडीमध्ये आजही पाहतोय आपण सगळ्या प्रकारच्या स्पर्धा होत्या, सगळ्या प्रकारच्या स्पर्धा होत आहेत. आणि एक विशिष्ट प्रकारचं क्रिकेटला एक ग्लॅमर आहे भिवंडीमध्ये. आणि ग्लॅमर आपल्या सर्व आयोजकांनी दिले, त्यांना देखील विसरून चालणार नाही. म्हणजेच पक्ष कुठलाही असू द्या, व्यवसाय कुठलाही असू द्या, प्रत्येक गावोगावी, प्रत्येक ठिकाणी, प्रत्येक परिसरामध्ये क्रिकेटच्या स्पर्धा होत आहेत हे महत्वाचं. चला, पुढची टीम जी खेळली जाणार आहे ती आहे राधाई स्मृती जय कापरूबा वेहळे, ज्याचे संघमालक आहेत भावेश पाटील, आणि अंबरनाथची टीम तालुकास्तरीय क्रिकेट खेळणार आहे. आणि ती टीम खेळेल MS11 पालघर. या संघासोबत मोतीलाल शाह संघमालक आहेत. तर दोन्ही कॅप्टन्स या ठिकाणी राधाई स्मृती जय कापरूबा वेळेचे कॅप्टन रेडी आहेत. तर MS11 पालघर आपण लवकरात लवकर येण्याची नोंद समालोचन कक्षात द्यायची आहे. आपण येऊन त्वरित संपर्क साधायचा आहे. आमच्या गायकवाड यांच्याशी आपण संपर्क साधायचा आहे. आणि ही इनिंग संपल्यानंतर टॉससाठी सुद्धा यायचं आहे. टॉस जिंकून क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे. रियान स्पोर्ट्स रांजोली संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षणही लावलं जाते आणि सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. उमर खान आणि गॅसुद्दीन शेख गेसू. आणि गोलंदाजीसाठी सुरेश पारधी लेफ्ट आर्म. पहिला चेंडू आणि उजव्या हस्ते थोडासा बाहेरचा चेंडू, आडव्या बॅटने खेळण्याचा जो प्रयत्न होता, सरळ चेंडू वेध घेतोय यष्टी रक्षकाचा सुरेश पारधी. आता जसा मी उल्लेख टॉस बॉक्समध्ये केला होता की टॉपचे बॉलर्स घेऊन आता रियान स्पोर्ट्स रांजोली ही टीम खेळते, त्यातला पहिला टॉप बॉलर सुरेश पारधी. उमर खान आणि गॅसुद्दीन शेख अशी ही जोडी खेळपट्टीवर आहे. खेळ थोड्या वेळासाठी थांबलेला आहे. पंच काय चर्चा करतायत पाहूया. यष्टी पासून दूर. पंचांचा नो बॉलचा इशारा आहे.
आय थिंक फील्ड पोझिशनसाठी दिलेलं आहे. पंचांनी फील्ड पोझिशन जे आहे त्यासाठी हा नो बॉलचा इशारा. त्यामुळे एक धाव आणि या चेंडूवर असणार आहे फ्री हिट. सुरेश पारधी याला मात्र शॉर्ट आर्म पूल करण्याचा प्रयत्न. टायमिंग तितकं झालेलं नाही. मिड विकेटला चेंडू पहिली धाव अतिशय वेगात पूर्ण केलेली आहे आणि या आहे पावसाळी क्रिकेट. दोन्ही सिटी क्रिकेटचे धुरंदर आपल्या फलंदाजी करताना पाहायला मिळतात. एका बाजूला उमर, एका बाजूला गैसुद्दीन आणि आता धावफरका धावा आहेत 2 नवाब स्पोर्ट्स भिवंडी. बिनबाद 2. पहिलं षटक हे मार्गस्थ आहे. सुरेश पारधी त्याला फटका ऑन साईडला खेळायचं होतं मात्र मिस टाइम फटका पॉइंटला जातोय. डीप मध्ये क्षेत्ररक्षक तैनात आहे. फक्त एकच धाव मिळेल. खरं तर खेळायचं होतं ऑन साईडला. चेंडू मात्र पॉइंटला जातोय आणि तोपर्यंत गॅसुद्दीनला संधी मिळाली स्ट्राईक रोटेट करण्याची. धाव संख्या होते 3. थोडा वेळ घेतोय सेट होण्यासाठी आणि ते आवश्यक सुद्धा आहे. खूप वेळानंतर मला असं वाटतं गैसुद्दीन क्रिकेटच्या मैदानामध्ये रबर बॉल फॉर्मॅटमध्ये पाहायला मिळतोय. त्याचा भाऊ बिलाल थोडा व्यस्त राहिलेला आहे, बिझी राहिलेला आहे. याला पुन्हा फटका खेळला आहे. चेंडू जाईल पॉइंटच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. एक पेक्षा जास्त मिळणार नाहीये. पावसाळी क्रिकेटमध्ये हेच फार महत्त्वाचं असतं. तुम्हाला धावा जास्त पळून घेता येत नाहीयेत. पण सुरुवात चांगली आहे सुरेश पारधी यांची. या ठिकाणी दशकांचं क्रिकेट खेळलेले हे खेळाडू आहेत. गैसुद्दीन म्हणा किंवा सुरेश म्हणा. सुरेश पारधी फोर्स केलेला आहे. चेंडू हवेत. चेंडू खाली क्षेत्ररक्षक मात्र चेंडू अगदी ढुक्यावर निघून जाते ते लॉंग ऑन सीमारेषेकडे. तोपर्यंत मात्र स्ट्रायकर आता उमर आडवे बटणे खेळले. पुन्हा एकदा संधी निर्माण झाली आहे. क्षेत्ररक्षक आतिश सेकंड अटेम्प्ट मध्ये कॅच कंप्लीट. क्या बात आहे. काय वेगाने आले. लक्ष ठेवलं चेंडूवर. बॅलन्स चुकला होता पण कॅच सुटला नाही. धक्का बसतो पहिला. नवाब स्पोर्ट्स भिवंडी. आउटफील्ड सुद्धा बघायचं असतं. खाली सुद्धा बघायचं असतं. स्लिप होण्याची शक्यता जास्त असते आणि अशा प्रकारचा कॅच अतिशयाने घेतलेला आहे. नक्कीच खूप प्रशंसनीय आहे म्हणता येईल. खरंच चांगलं कार्य झालं तर त्याचं कौतुक सुद्धा होईल. आणि इतका लांबचा पल्ला पार करून आतिश बॉलवर पोहोचला. जरी बॉल हातातून निसटला होता पण त्यांचं डेडिकेशन वरच्या दर्जाचं होतं. कारण त्यांना माहिती आहे की जितके आपण प्रतिस्पर्धी संघाला धक्के देऊ तितका आपला फायदा. आणि नवाब स्पोर्ट्सला पहिला धक्का उमरच्या स्वरूपात बसलाय. नवीन फलंदाज. व्हॉट अ शॉट. व्हॉट अ शॉट. लांब पल्ल्याचा षटकार. काय फटका केलाय. डाऊन दी स्ट्रेट डाऊन दी ग्राउंड. हा फाईक अन्सारी आहे आणि या ठिकाणी त्याची बॉडी लँग्वेज थोडीशी धडधाकट झालेली आहे. फिटनेसवर थोडंसं काम राहिलं नाही पण ताकद तो त्याचा क्लास आहे, त्यांचा फॉर्म आहे. आणि आल्या आल्या आपल्या येण्याची नोंद फाईक अन्सारीने केली षटकार खेचून. साठी षटकार खेचणं आवश्यक होतं आणि सरळ बॅटचा वापर करताना व्ही मध्ये खेळलेत आणि षटकाराची नोंद धावफलकावर केली. धावसंख्या झालेली ती 11. पहिलं षटक पूर्ण झालेलं आहे. समाप्त झालेलं आहे. पहिल्या षटकाच्या समाप्तीनंतर 1-11 अशी एक चांगली स्थिती म्हणता येईल मनीष. कारण एक फलंदाज लवकर बाद झाला पण फाईकने एक षटकार लगावला त्यामुळे धावसंख्येला आकार आला. आता मात्र दुसरं षटक गोलंदाजी करण्यासाठी सागर भुईर. हा मात्र शपल क्रॉस झाला होता. हुक करण्याचा प्रयत्न होता मात्र बघितलं चेंडू आपण अगदी लेग स्टंप आणि मिडल स्टंपच्या वरून निघून गेलेले यष्टीरक्षाकडे. हॅट्रिकचे विक्रमादित्य गोलंदाज म्हणून ज्यांना ओळखलं जातं सागर भोईर बॉलिंग ट्रॅकवर आहे आणि पहिला चेंडू चांगलाच त्याने हाताळलाय. त्यानंतर आउटसाइड द ऑफ स्टंप शेखर इरगुडे सरांचा व्हाईट बॉलचा इशारा. एक धाव वाढेल. धावसंख्या पोहोचते 12वर
मोठ्या फटक्यांसाठी सातत्याने गैसूचे प्रयत्न दिसून येत आहेत, पण बॉल त्यांच्या आवाक्याच्या बाहेरून गोलंदाज डिलिव्हर करतायत आणि त्याचमुळे त्यांची फ्लेक्झिबिलिटी आहे, पण थोडेसे ते दूर राहत आहेत. सागर पुन्हा एकदा ऑन साईडला लेग साईडला खेळण्याचा प्रयत्न, यश मिळत नाहीये. सातत्यानं शफल क्रॉस होऊन उजव्या यष्टीच्या बाहेर जाऊन खेळण्याचा प्रयत्न गेसू याचा आहे, पण त्यामध्ये यश मिळत नाहीये. बॉडी लँग्वेजला बघून सागर या ठिकाणी गोलंदाजी करताना पाहतोय. डॉट चेंडू. सन्माननीय बाळारामजी भोईर साहेब हे देखील व्यासपीठावर सातत्याने सकाळपासून या स्पर्धेचा आनंद घेत आहेत. त्यांचं सुद्धा आपण मनपूर्वक स्वागत करूया. सुभाष धुमाळ सर. सुभाष धुमाळ म्हटल्यानंतर कॉम्प्युटर कॉमेंटेटर, एका क्लिकनं सगळं आम्हाला माहीत मिळते. पुन्हा एकदा खरं तर असा फटका आपण अप्पर कटचा अंदाज काय स्क्वेअर कट खेळू शकता, पण ज्या अंदाजाने फटका खेळण्याचा प्रयत्न, लागोपाठचा चौथा चेंडू हा डॉट खेळतोय गेसुद्दीन. सकाळी सिद्दीक बाबी सरांनी खूप चांगला मुद्दा छेडला होता की टेनिस बॉल क्रिकेटमध्ये गोलंदाजाचा रनअप जास्त असतो, पण या ठिकाणी रबर बॉलमध्ये तुमच्या खांद्याचा वापर तुम्हाला व्यवस्थित करायचा असतो कमी रनअप मध्ये, आणि प्रत्येक गोलंदाज ते इम्प्लिमेंटेशन करतोय. बॅटची एज बॉल मागे गेला होता गल्लीमध्ये, एकदा होते पूर्ण धावसंख्या पोहोचते 13 वर. काय गोलंदाजी बघायला मिळते. भले एक वाईट चेंडू हाताळला होता, खूप चांगली गोलंदाजी. आतापर्यंत 5 चेंडूमध्ये धावाच्या दिल्यात फक्त आणि फक्त 2. सागर भैर खूप चांगली गोलंदाजी करतोय, अचूक टप्प्यावर गोलंदाजी करतोय. गेसुद्दीन सारखा जो बॅटर आहे त्याला एक अक्षरशः बांधून ठेवलं होतं. याला पुन्हा खरं तर डोळे बंद करून फटका खेळण्याचा प्रयत्न म्हणता येईल, मात्र बॅट आणि बॉलचा चांगल्या प्रकारे संपर्क झाला नाहीये. फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल ती पाईक अन्सारीला. एका धावेने धावसंख्या वाढते. नाव स्पोर्ट्स संघाची ती 14. 2 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. 2 षटकांच्या समाप्तीनंतर 1-14. गवळी सर, आपण स्वर्गीय हरिदास शेठ पाटील समालोचन कक्षामध्ये आरामात बसून या स्पर्धेचं समालोचन करतोय, स्कोरिंग करतोय, स्कोर अपडेट करतोय, पण पंचांचं कौतुक व्हायला हवं. जेपी पॅनल मुसळधार पावसामध्ये रणरणत्या उन्हामध्ये त्यांचं निर्णय क्षमता काय आहे गेल्या कित्येक वर्षांपासून ते आपण पाहतोय. एकाच हंगामामध्ये 250हून जास्त स्पर्धेमध्ये त्यांची टीम काम करताना पाहायला मिळाले. तर मैदानाच्या आतमध्ये जय पवार सर स्ट्रायकर एंडला पाहायला मिळतात, शेखर इरगुडे सर बॉलिंग एंडला आणि अझीम अमदुले सर तिसऱ्या पंचाच्या भूमिकेत. काल आपण मुन्ना पठाण सरांना पाहिलं, जतीन भुयाळ सरांना पाहिलं आणि सुमित देशमुख सरांना. सर्व पंचांचं अचूक दर्जाचं काम. डेफिनेटली मी तर म्हणेन की नेहमीच प्रशंसा करीत असतो जेपी पॅनलची. तिसरं षटक यामध्ये पूल करण्याचा प्रयत्न, मात्र ज्या ठिकाणी खेळायचं होतं त्या ठिकाणी चेंडू जात नाही. शॉर्ट फाईन लेगला जातोय आणि तोपर्यंत फक्त आणि फक्त एकच धाव मिळेल फाईक. सुरुवात फाईकने चांगली केली होती या डावाची, पण त्यानंतर थोडंसं ते सुद्धा नमतं घेत आहेत. झुकतं माप तर प्रत्येकाला मिळतं, पण या ठिकाणी त्या खेळाला तुम्ही आपल्या नावावर करून संघाला कसं आपलं योगदान देता येईल तो प्रयत्न फाईकचा दिसतोय. गैसू थोडा वेळ घेतोय. या वेळेला मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू जाते स्क्वेअर लेग हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक येतोय आणि झेल ड्रॉप. जीवनदान मिळतंय आणि चेंडू सरळ निघून जातोय. डीप स्क्वेअर लेग सीमा पार. 4 धावा चौकार. जर चुकली होती पण स्ट्रोक काय चुकला नाही आणि बॉलला थेट बॅकवर्ड स्क्वेअर लेगला पाठवलं चौकारासाठी. नजर थोडीशी बाजूला गेली होती, पण 4 धावा मिळत आहेत. विनीत हा चेंडू मात्र अनपेक्षित बाउन्स उसळला आणि सरळ उजव्या यष्टीच्या खूपच बाहेर निघून गेला. पंचांचा वाईट बॉलचा इशारा. कोण बनवून गोलंदाजी. पंचांचा वाईट बॉलचा इशारा आलेला. एक अवांतर धाव मिळते आणि धावसंख्या वाढते. धावसंख्या होती 20. 1-20. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे, प्रगतीपथावर आहे. विनीत राईट आर्म याला मात्र पूल केलेला आहे आणि चेंडू सरळ निघून जाईल. लॉंग लेग सीमारेषेच्या बाहेर. 6 धावा. दुसरा षटकार येतोय पायकेच्या बॅटमधून. गेसुद्दीनच्या बॅटमधून हा पहिला षटकार येतोय. चौकार नंतर षटकार. सुरुवातीला डॉट चेंडू खेळले होते. या षटकात मात्र आक्रमण करताना पाहतोय गेसुद्दीनला आणि खरं तर आवश्यकता आहे ती नाव स्पोर्ट्स संघाला. तर 2 षटकामध्ये धावसंख्या होती फक्त आणि फक्त 14, पण या षटकात मात्र धावसंख्येला वेग आलेला आहे. धावसंख्या झालेली आहे 26. आता मात्र आक्रमण बघायला मिळते गेसुद्दीन कडून. विनीत राईट आर्म हा चेंडू उंची दिलेला चेंडू पडल्यानंतर बाउन्स आला, मात्र अतिरत्य बाउन्स आणि पंचांनी बघितलं की हा चेंडू फलंदाजच्या अवाक्याबाहेरचा आहे. पंचांनी वाईट बॉलचा इशारा केला. (27) धावा झाल्या. 27.
याला फटका खेळलेला चेंडू हवेत आहे. क्षेत्ररक्षक चेंडू काय येण्याचा प्रयत्न करतोय. पुन्हा एक सोपा झेल सोडला जातोय डीप कव्हरला आणि एक धावी मिळते. येसुद्दीनला जीवनदान मिळतंय आणि धावसंख्या झालेली 28-28. रियान स्पोर्ट रांजोली विरुद्ध नवाब स्पोर्ट भिवंडी या दोन संघामधील मॅच आपण पाहतोय. विनीत पुन्हा एकदा बाउन्सर चेंडू म्हणता येईल. बाउन्स पंचांचा नो बॉलचा इशारा, कारण यापूर्वीच 1 फॉर दी ओव्हरचा इशारा केला होता. कारण अशा प्रकारचा चेंडू हाताळला तर मात्र वेगळी शिक्षा मिळेल हे पंचांनी वहन केलं होतं. गोलंदाज आणि पंच नो बॉलचा इशारा करताय. हे महागड षटक विनीतचं राहिलेलं आहे, ज्यामध्ये त्यांनी 16 धावा खर्च केला. पुढचा बॉल फ्री हिट, मात्र फिटचा फायदा उचलता आलेला नाहीये. धावसंख्या मात्र थांबलेली आहे. 29 रन, एक खिलाड़ी के नुकसान पर, एक बाद 29. विनीत पुन्हा जागेवरनं खेळण्याचा प्रयत्न, चांगला कमबॅक करतोय. महागलं षटक म्हटलं तर आपण या षटकामध्ये एक षटकार जरी आलेला असला, स्वेर मारा बघायला मिळाला. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय आणि 3 षटकांच्या समाप्तीनंतर धावसंख्या येते 1 बाद 29. दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळते. आज थोडं शांत क्रिकेट पाहायला मिळालेलं आहे. मागचा सामना सुद्धा लो स्कोरिंग राहिलाय. हा सामना आतापर्यंत आपण पाहतोय 3 षटकांत नवा स्पोर्ट्स टीम पोहोचलेली आहे 30 वर. आपण या पूर्ण स्पर्धेचा आढावा घेतला तर मांडकोली संघ, हरिता स्मृती मांडकोली संघ 119 धावांचा उच्चांक प्रस्थापित करताना पाहायला मिळालेला आहे. आणि आता मात्र या मैदानाला तुम्हाला फलंदाजी व्यवस्थित देता आली पाहिजे, तरच तुम्ही निभाव लावू शकता आपल्या संघाचा. अजूनही 2 षटकांचा खेळ बाकी. मला नक्कीच विश्वास आहे फाईक आणि गायसू ही पार्टनरशिप खूप महत्वाची आहे आणि या पार्टनरशिपवर आता नवाब स्पोर्ट्स भिवंडी संघाचा विजय हा ठरलेला आहे. पण एका बाजूला रांजोळी म्हणजे रियान स्पोर्ट्स रांजोळी या संघाकडून चांगलीच बॉलिंग स्ट्रॅटेजी पाहायला मिळाली. कंटिन्यू करण्यात आलेला आहे सागर भोईरला, ज्यांनी दुसरं षटक हाताळलं होतं या डावातलं. हो, यावेळेस फोर्स केलाय. मिड ऑफला क्षेत्ररक्षक नाहीये, स्वतः गोलंदाज सागर. बॉल खाली कॅच ड्रॉप. इतका सोपा झेल सोडून चालला नाही. जास्त हालचाल करावी लागली नाहीये, पण होते कॅच ड्रॉप. संधी मिळते गैसूला. आतापर्यंत 3 झेल ड्रॉप झालेले, सोपे झेल सोडलेले आहेत. जीवनदान मिळालेलं आहे. राधाई स्मृती जयकाप्रभा अंबरनाथ ही टीम रेडी आहे. MS11 पालघर आपल्या येण्याची लवकरात लवकर नोंद करायची आहे. सातत्याने आम्ही पुकार देतोय. याला त्या फुल करण्याचा प्रयत्न, मात्र चेंडू जातोय तो डिफाईन लेगला. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग लेग मधून. चला, अंबरनाथ टीमचे कॅप्टन या. पालघरची टीम आलेली आहे. अंबरनाथचे कॅप्टन चला या. आपण टॉसची प्रक्रिया इनिंग ब्रेकमध्ये कंप्लीट करणार आहोत. एकच धाव मिळाली. एका धावेने धावसंख्या वाढली 31 रन्स. सागर तयार ओव्हर द विकेटनं. कैसू प्रयत्न सातत्यानं करतायत. बॅट स्विंग दिसते, टायमिंग दिसते, पण कनेक्शन कुठे आहे? कनेक्शन झालं तर त्या 6 किंवा 4 धावा मिळतील. बॅक टू बॅक डॉट बॉल सागर इकॉनॉमिकल राहिलेले आहेत आतापर्यंत. या पूर्ण डावामध्ये हे दुसरं षटक ते वैयक्तिक हाताळतायत. 31 धावांवर पोहोचलेला आहे नवाब स्पोर्टचा संघ. हा खूप जास्त बाहेर होता. व्हाईट बॉलचा इशारा. 1 धाव मिळेल. धावसंख्या 32. आज गेसुद्दीन थोडासा संघर्ष करताना दिसतोय, पण होतात असं बरेचसे बॅट पॅच आपण आंतरराष्ट्रीय खेळामध्ये सुद्धा कित्येक वेळा बघितलेलं आहे. बॅट पॅच येत असतात, पण क्लास इज ऑलवेज परमनंट. एक्झॅक्टली. क्लास हा नेहमीच परमनंट असतो. काही काळासाठी आपण फॉर्म गमवतो, पण तुमचा क्लास तुम्हाला सातत्याने टिकून ठेवायचा असतो. हुक केल्या बॉलला क्षेत्ररक्षक होते, पुन्हा एकदा कॅच ड्रॉप. मग त्या ठिकाणी कॅच ड्रॉपची परंपरा कायम राहिलेली आहे क्षेत्ररक्षकांकडून. सातत्याने 3 ते 4 कॅच ड्रॉप्स या डावामध्ये राहिलेले आहेत आणि नवाब स्पोर्टला त्याचा फायदा होतोय. सातत्याने गैसूच्या कॅच ड्रॉप होते, ही देखील लक्षात घेणारी बाब आहे. धावसंख्या 33, 1 गडी बाद. पण त्याचा फायदा गेसुद्दीन उचलेल का, हे फार महत्वाचं आहे. फाईकचे पाय चालत नाहीयेत आणि भिवंडीमध्ये तर एक म्हण प्रचलितच आहे की मोबाईलमध्ये नेटवर्क आणि क्रिकेटमध्ये फुटवर्क. ते फुटवर्क दिसत नाहीये गैसूचं. पुन्हा एकदा गोलंदाजीसाठी मार्गस्थ होईल सागर. खूप चांगली गोलंदाजी सागरने केलेली आहे. हवेत आहे बॉल. जास्त एलिव्हेशन, डिस्टन्स मिळत नाहीये. क्षेत्ररक्षक येतोय लॉंग ऑनला. आता मात्र होणार नाहीये चूक. फलंदाज फाईक होतोय, बाद. धक्का बसतोय. दुसरा धाव. प्रत्येक विषय त्या ठिकाणी होता आणि लॉंग ऑनला खूप चांगलं जज केलं. यापूर्वी थोडं कसं खरं तर
पाण्यामुळे झेल घेता आलेला नव्हता, पण यावेळेला प्रत्येकाने कुठल्याही प्रकारची चूक केलेली नाही, महत्वपूर्ण झेल घेतलेला आहे आणि आपल्या संघाला महत्वपूर्ण सफलता मिळवून दिलेली आहे. सन्माननीय मोतीलालजी शाह, आपलं सहर्ष स्वागत आहे. पहिल्या दिवशी वस्तीला राहिला असतात तरी चाललं असतं. भिवंडीकरांचं प्रेम अगाध आहे. क्या बात आहे. चिंचणी वर्ण या ठिकाणी येत आहेत, त्यांचं विशेष मी स्वागत करतोय, आभारी व्यक्त करतोय. आपला बहुमूल्य वेळ देत आहेत. चिंचणी म्हटल्यानंतर मी तर म्हणेन की पालघर बोईसरच्या पुढे जवळपास टोक आहे, गुजरात बॉर्डरला चिंचणी येतं आणि चिंचणी गाव म्हटलं की तारापूरची आठवण येते. सर्वात मोठं ॲटॉमिक सेंटर जे आहे भारतात तारापूर, त्या ठिकाणी चिंचणी. तर दोघांमध्ये एक पार्टनरशिप बघायला मिळाली. त्यानंतर मात्र पाईक अन्सारी बाद झाला आणि आता मात्र बॅटिंग करण्यासाठी येतोय. नवीन गोलंदाज, घरचं मैदान, प्रमोद म्हात्रे यांचं. आणि प्रमोद यांनी ग्रामीण फॉर्मॅटमध्ये सुद्धा चांगलीच गोलंदाजी हाताळली होती अराउंड विकेट. पण प्रमोदचं स्वागत केलंय षटकाराने. आता मात्र नाही थांबणार, नाही वाकणार, नाही झुकणार. वचपा या षटकामध्ये काढणार. गैसूच्या बॅटमध्ये येतोय उत्तुंग लॉंग ऑन क्लिअर करणारा षटकार. मात्र यावेळेला गेसुद्दीनच्या बॅटमधून आलेला आहे. सातत्य टिकवून ठेवावं लागेल गैसुद्दीनला, कारण खूप वेळापासून ते खेळपट्टीवर आहेत. जवळपास 14 चेंडून त्यांनी या अगोदर घेतलेले आहेत आणि प्रमोदचं स्वागत षटकाराने केले. अराउंड विकेटने प्रमोद म्हात्रे. टप्पा खेचला होता, संधी निर्माण झाले. लॉंग ऑनचा क्षेत्ररक्षक बॉलचा पाठलाग करतोय. थोडा दूर होता बॉल म्हणून थोडेसे मागेच थांबलेले आहेत. दरम्यान 2 धावांचा कॉल आहे. जास्तीत जास्त स्ट्राईक गैसू आपल्याकडे ठेवेल, कारण तो अनुभव आहे आणि अनुभवाला गवळीसर दुर्लक्षित करून चालत नाही. नाही, आपण सुरुवातीला सांगितलं होते डॉट बॉल जरी खेळलेला असतं तरी क्लास आहे, स्लॉग ओव्हर आहे हे गेसुद्दीनला माहीत आहे आणि त्या अनुसरून तो बॅटिंग करतोय. षटकार लगावला त्यानंतर एक मोठा फटका खेळण्याचा प्रयत्न. 41 धावा. हो, पुन्हा एकदा फोर्स केलाय, संधी निर्माण झाली. क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा सागर, बॉल खाली, कॅचची संधी हुकली आणि पुन्हा एकदा संधी मिळाली गैसुद्दीनला. गैसुद्दीन आज लक फॅक्टर आपल्या खिशात घेऊन आलेला आहे. वारंवार गैसूला संधी मिळते. 3 धावा त्यांनी पळून पूर्ण केलेल्या आहेत. 4थ्या धावेसाठी प्रयत्न चालवले जातात, पण आता पावलं आपापल्या पॉपिंग क्रीजमध्ये थांबवले. 3 धावा मिळत आहेत. 3च्या वाड्याने धावसंख्या पोहोचते 2 गडी बाद 44. आतापर्यंत 5 कॅच ड्रॉप झालेले आहेत, त्यापैकी 4 कॅच जे आहेत त्या गेसुद्दीनच्या ड्रॉप झालेले आहेत. टेनिस.in ची पूर्ण कॅमेरामॅन टीम जबरदस्त काम ते करतायत, लक्षात घेण्यासारखं काम करतायत. अपडेट्स बघा तुम्हाला स्क्रीनवर. गौरव सावंत हे स्क्रीनच्या मागे आहेत, पण स्क्रीनच्या वर काय दाखवायचंय त्यांना त्याची खूप चांगली माहिती आहे आणि म्हणूनच प्रेक्षकांकडून ते प्रेम नेहमीच टेनिस.in ला मिळते. दरम्यान बाईची एक धाव मिळते. धावसंख्या 2 गडी बाद 45. 45 धावा झाल्या आहेत. 45. 2 फलंदाज बाद झालेले आहेत आणि अजूनही शेवटच्या षटकातील काही चेंडूंचा खेळ बाकी आहे. 2 चेंडूचा खेळ बाकी आहे, पण या ठिकाणी या षटकात फायदा नवा स्फोट भिवंडी या संघाचा झालेला आहे. थोडेसे बॅकफुटला बॅलन्स करताना पाहायला मिळाले. ऑनसाईडला आडव्या पट्टीने खेळायचं होतं. काऊकोण क्षेत्ररक्षक आतिश बॉलवर पोहोचेल तोपर्यंत सिंगलला डबलमध्ये कन्वर्ट करण्याचा कॉल आहे. थ्रो आहे कुठे, खूप दूर आहे विकेट किपर पासून, पण 2 धावांवर दोन्ही फलंदाज थांबतायत आणि 2 धावांच्या पद्धतीने धावसंख्या जाते आता 47 वर. 50चा आकडा पार होईल का, कारण एक शेवटचा चेंडू आहे. शेवटचा एक बॉल जो खूप महत्वाचा आहे आणि नेहमी शेवटच्या बॉलवर घडणारी घटना ही दुसऱ्या डावाच्या शेवटच्या टप्प्यावर लक्षात घेण्यासारखी असते. आणि पाहूया या शेवटच्या बॉलवर नेमकं कोण कमवतोय, नवा स्पोर्ट्स की रियान स्पोर्ट्स रांदोळी. प्रमोद छोटासा रनअप पंचांच्या उजवीकडून अराउंड विकेट. बॅटची एज, बॉल मागे, थर्ड मॅनला क्षेत्ररक्षक आहे. आपल्या यांच्यासाठी एक बक्षीस होतं जयेश पाटील यांच्याकडून. धाव संपण्याच्या मार्गावर आहे. दुसरी धाव पूर्ण होईल की पाहूया. इरगुडे सरांचा आउटचा इशारा मिळते. फक्त ही एक धाव धावसंख्येत जाते, ती म्हणजेच 48 वर जिंकण्यासाठी 49 धावांची गरज आहे. 49 रन्स रिक्वायर्ड टू विन इन 30 बॉल्स. वेळेचा पॅकर आहे. अंबरनाथ चिटिंग तालुका खेळणार आहे. अंबरनाथ आणि चला दोन्ही कॅप्टन्स या.
टॉससाठी सन्माननीय डॉक्टर मोरेश्वर गवळी सर त्या ठिकाणी टॉसची प्रक्रिया पूर्ण करतील. तर दोन संघ आपण पाहतोय, राधाई स्मृती जय कापरुबा अंबरनाथ वर्सेस MS11 पालघर. मोतीलाल शाह हे MS11 पालघरचे पुरस्कर्ते आहेत आणि वेळेचे भावेश पाटील राधाई स्मृती जय कापरुबा अंबरनाथचे पुरस्कर्ते आहेत. आपण करूया टॉसची प्रक्रिया आपण पाहणे सन्माननीय बाळारामजी भोईर यांच्या शुभ हस्ते नाणेफेकीची प्रक्रिया टॉस बॉक्स मध्ये होणार आहे. बाळारामजी भोईर या आपल्या शुभ हस्ते होईल नाणेफेकीचा कॉल. सज्ज आहेत डॉक्टर मोरेश्वर गवळी सर. खूप खूप धन्यवाद मनीष पाटील. राधाई स्मृती जय कापरुबा वेळे अंबरनाथ विथ MS चिंचणी अर्थात पालघर. बाळारामजी आपलं खूप खूप स्वागत आहे. बाळाराम भोईर आमच्या टॉस बॉक्स मध्ये येत आहेत. कॅप्टननी त्वरित यायचं आहे. अंबरनाथ संघाचे कॅप्टन आलेले आहेत. MS यस तारापूरचे कॅप्टन या ठिकाणी येत आहेत. दोघांना एक बाळारामजी भोईर यांच्या शुभ हस्ते टॉस होईल. कॉलिंग आपणास हेड और टेल किंवा छाप काटा असं करायचं आहे. कॉलिंग कोण करणार आहे? काय कॉलिंग असणार आहे? छापा. टेल आलेलं आहे. बाळारामजी भोईर आपलं खूप खूप आभार. आपण टॉससाठी आलात. टॉस जिंकलेला आहे. मैदानात प्रवेश केल्यानंतर कसं वाटलं? खूपच छान मैदान आहे, चांगलं आयोजन आहे, मजा येईल खेळायला. नाणेफेक जिंकलेली आहे. महत्वाचा निर्णय काय असणार आहे? आम्ही फिल्डिंग करू. क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय जो घेतलेला आहे पाठीमागे विशेष असा उद्देश काय? कारण आता हे चांगलं मैदान आहे, खूप चांगली स्पर्धा आहे आणि आम्ही नेहमी सातत्याने उल्लेख केलेला आहे महाराष्ट्रातील ही नामवंत स्पर्धा आहे आणि नेहमी असं म्हणतोय की ह्या स्पर्धेचा बोध घेऊन बऱ्याचशा स्पर्धा सुरू झालेल्या आहेत. 6वं पर्व आहे. कन्सिस्टन्सी बघायला मिळालेली आहे. फिल्डिंग करायचा निर्णय यासाठी घेतला कारण की ग्राउंड छोटं आहे, त्यामुळे आमच्याकडे बॅट्समन चांगले आहेत, त्यामुळे चेसिंगला आम्हाला जरा इझी जाईल. 5 षटकांची मॅच आहे. साधारण एक माइंडसेट केला असेल. साधारण किती धावांपर्यंत थांबवण्याचा प्रयत्न असेल आणि इनिशियल ओव्हरमध्ये अर्ली ब्रेक थ्रू साधारण कुणाकडनं जास्त अपेक्षा असतील? बॉलर तर सगळेच चांगले आहेत आणि आम्ही 60 पर्यंत थांबवायचा प्रयत्न करू. ऑल दी बेस्ट. तुमच्या संघासाठी खूप खूप शुभेच्छा. बऱ्याच दूरवरनं प्रवास करून आलेला तारापूरवरनं, तारापूर चिंचणी म्हटल्यानंतर अगदी अगदी गुजरात बॉर्डर म्हणता येईल. त्या ठिकाणी टॉस जर जिंकले असतं तर काय निर्णय घेतला असता? आम्ही पण क्षेत्ररक्षण घेतलं असतं. थोडंसं मनाच्या विरोध झालेला आहे, पण तो मॅच जिंकण्यासाठी केवळ टॉस जिंकणं महत्त्वाचं नाही. तुम्हाला बॅटिंग करायची आहे. एक मोठी धावसंख्या तुम्ही जर उभी केली तर तुम्ही विजयाला गवसणी घालू शकता. किती धावांपर्यंत जाण्याचा प्रयत्न असेल आणि कुठले बॅटर आहेत त्यांच्याकडनं खूप अपेक्षा असणार आहे, ते चांगली फलंदाजी करतील. सर्वच आमचे चांगलेच बॅट्समन आणि जास्तीत जास्त धावा करण्याची आम्ही अपेक्षा करू. तुम्ही बऱ्याचशा स्पर्धा खेळतात, पण या स्पर्धेमध्ये खेळताना आमचे मोतीलालजी शहा यांचं खरं तर आम्ही अभिनंदन केलेलं आहे. इथपर्यंत आलेले आहेत. कसं वाटलं? म्हणजे फारच चांगलं वाटलं आणि इकडे येऊन पण फार चांगलं वाटलं. ग्राउंड पण एकदम मस्त आहे, एकदम भारी वाटलं. तुमच्या संघासाठी सुद्धा खूप खूप शुभेच्छा. दोन्ही संघासाठी खूप खूप शुभेच्छा. यानंतर मित्रांनो जी मॅच होणार आहे ती अर्थात जय कापरोबा वेळे अंबरनाथ विरुद्ध MS तारापूर चिंचणी या दोन संघामधील मॅच होणार आहे. टॉस जिंकून अंबरनाथ संघ कॅप्टनने क्षेत्ररक्षण करण्याचा निर्णय घेतलेला आहे आणि तारापूर चिंचणी संघाला बॅटिंग करण्यासाठी आमंत्रित केलेलं आहे. दोघांनाही खूप खूप शुभेच्छा. ऑल दी बेस्ट. आणि आम्ही लगेच जाणार आहोत आमच्या कॉमेंट्री बॉक्समध्ये. त्या ठिकाणी सज्ज होतील आमचे दोन्ही दिग्गज समालोचक वाईस ऑफ ठाणे, ठाणे जिल्ह्याचा फलंदाज सिद्दीक जिभाबे, त्याचबरोबर मनीष पाटील. धन्यवाद गवळी सर. आपण सेकंड इनिंगकडे आता वळलेलो आहोत. प्रयत्न चांगले होते नवाब स्पोर्ट्स भिवंडी या संघाचे, पण आता त्या प्रयत्नांना अजून जास्त घासावं लागेल. कारण आता फलंदाजांचा आढावा घेतला तर भावेश पाटील ज्यांनी ग्रामीण फॉर्मॅटमध्ये एकूण 67 धावा बनवल्या होत्या फलंदाजी करताना, आणि आता त्याच धर्तीवर त्याला पहिल्या क्रमांकाची संधी स्वतः ते संघ मालक सुद्धा आहेत. रियान स्पोर्ट्स रांडोळी ही टीम खेळताना पाहायला मिळते नवाब स्पोर्ट्स भिवंडी या संघासमोर. टार्गेट सेट केलेलं आहे 49 धावांचं आणि म्हणूनच पहिली 2 षटकं गवळी सर खूप महत्वाची असतील. खरं तर म्हणायचं झालं तर प्रत्येक षटक जे तुम्ही खेळताय फलंदाजी करताना किंवा गोलंदाजी करताना आपण 100% एफर्ट्सच द्यायचे असतात, कारण एक एक एफर्ट हा कॅल्क्युलेट केला जातो तुमच्या विजयामध्ये. नाही, डेफिनेटली. कारण प्रत्येकाचं कॉन्ट्रीब्युशन असणं फार गरजेचं आहे. प्रत्येक चेंडू हा महत्वाचा आहे, प्रत्येक गोलंदाज महत्वाचा आहे, प्रत्येक बॅटर महत्वाचा आहे, फिल्डर महत्वाचा आहे. सुरुवातीला क्षेत्ररक्षण करताना थोडंसं खराब क्षेत्ररक्षण बघायला मिळालं, पण ते पावसाळी क्रिकेट आहे. पावसाळी क्रिकेटमध्ये या गोष्टी घडत असतात.
प्रत्येक वेळी प्रेक्षकांचं एक्सपेक्टेशन पूर्ण होईल, फुलफिल होईल असं तर गरजेचं नाही आहे, कारण मैदानातली आतली जी भूमिका आहे प्रत्येक खेळाडूची वेगळी आहे. आपण फक्त बसून चर्चा करू शकतो की कॅच ड्रॉप झाला, अजून चांगला खेळ व्हायला हवा होता गोलंदाजाचा, अजून चांगला खेळ व्हायला हवा होता फलंदाजाचा, पण सिच्युएशन थोडी कठीण आहे मैदानाच्या आतमधली. सलामीची जोडी खेळपट्टीवर आलेली आहे. भावेश ठाकरे आणि शेखर दलवी, मोस्ट एक्सपिरियन्स. शेखर दलवी म्हटल्यानंतर खूप अनुभव आहे पाठीशी. पहिला चेंडू थोडासा मागे आला होता, खेळण्याचा प्रयत्न, पण चेंडू पडल्यानंतर एकदम बाउन्स झाला. पाईक अन्सारीचा एक भन्नाट वेग असतो गोलंदाजी, पण पावसाळी क्रिकेटमध्ये जो रनअप असतो तो फार कमी असतो. कन्सिस्टन्सी खूप महत्वाची आहे आणि भाईकडे ती कन्सिस्टन्सी आहे, पण त्याच धर्तीवर आपण भावेश ठाकरे यांच्या फलंदाजीचा आढावा देखील या अगोदर घेतलेला आहे आणि म्हणूनच त्यांच्याकडून देखील ती अपेक्षा असंग मालकाची तसेच रिलायन्स स्पोर्ट्स नांदोळची आहे. पाईक अन्सारी पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. हा चेंडू पुन्हा एकदा बॅकफुटला आला होता आणि कट करण्याचा प्रयत्न होता, मात्र बॅट आणि बॉलचा संपर्क होत नाहीये. चेंडू सरळ निघून जातोय यष्टी रक्षकाच्या हातात. सन्माननीय महेश ठाकरे, श्रीकृष्ण ग्राफिक्स आणि मुख्य आयोजक स्वर्गीय नित्यानंद भगवान ठाकरे चषकाचे त्यांची टीम तुम्हाला फलंदाजी करताना पाहायला मिळते, म्हणजेच रिलायन्स स्पोर्ट्स नांदोळी. समोर नवाब सोड भिवंडी. डेफिनेटली, कारण समोर जे लक्ष आहे ते 49 धावांचं लक्ष आहे. आणि नवाब सोडचे संघमलक आहेत नवाब खान, जे स्वतः मैदानाच्या आतमध्ये खेळताना पाहायला मिळत आहेत. भिवंडी क्रिकेटसाठी ओळखली जाते. जागा बनवली स्ट्रोक्ससाठी. शेखर कव्हरला खेळण्याचा प्रयत्न करताना पाहायला मिळाले, पण ते प्रयत्नच राहिले. चांगली सुरुवात या षटकाची फाईक अन्सारीच्या वतीने पाहायला मिळालेली आहे, कारण त्यांना तोडीतोड प्रत्युत्तर द्यायचं आहे आणि ती भूमिका ते स्पष्ट करतात. अँगलचा वापर करतायत, बॉल चांगल्या बॉलिंग ट्रॅकवर येऊन हाताळतायत आणि अचूक दर्जाची गोलंदाजी आतापर्यंत पाहायला मिळाले. 5 चेंडूचा खेळ संपलाय, फक्त एक धावफलकावर पाहायला मिळते. स्ट्रायकर एंडला आपण शेखर दळवी यांना पाहतोय, त्यांचं खातं अजूनही खुल्लं नाहीये. भावेश ठाकरे एका धावेवर खेळतायत. जास्त उंचीचा बाउन्सर आणि त्याचवेळी पंचांच्या वतीनं व्हाईट बॉलचा इशारा. 1 फॉर दी ओव्हरची सूचना गोलंदाजाला. धावसंख्या 2. येस, डेफिनेटली फलंदाजच्या अवाक्याबाहेरचा बाउन्सर तुम्ही केलात, फलंदाजच्या अवाक्याबाहेरचा असेल तर पंच बऱ्याचशा वेळेला इशारा करतायत आणि 1 फॉर दी ओव्हर इशारा करतायत, कारण यानंतर अशा प्रकारचा बाउन्सर हाताळला तर कदाचित वेगळी शिक्षा मिळू शकेल. सुरुवात. यावेळेस बॅट अँड पॅड मधला बॉल होता, चिप करण्याचा प्रयत्न, मिड ऑफला बॉल, लॉंग ऑफचा क्षेत्ररक्षक बॉलवर येईल, तोपर्यंत सिंगल डबल मध्ये कन्वर्ट करायचा. भावेश वेगाने धावतायत, त्यांना माहिती आहे की मी डेंजर एंडला आहे आणि त्यांना अँटिसिपेट शेखर दळवी करतायत. 2 धावा मिळत आहेत, कारण आता मोठे फटके येत नाहीयेत, तर सिंगल डबलवर जास्तीत जास्त भर द्यावं लागेल. पहिल्या षटकाचा खेळ संपलाय, पण म्हणावी तशी फलंदाजी रिलायन्स स्पोर्ट्स नांदोळीची झाली नाही. धावसंख्या झाली 4. जिंकण्यासाठी आवश्यकता 24 चेंडू 45 धावा. डेफिनेटली खूप चांगली गोलंदाजी पहिल्या षटकात म्हणता येईल. भले कुठलाही फलंदाज बाद करण्यामध्ये यश आलेलं नाहीये, परंतु एक कंजूस गोलंदाजी म्हणता येईल. धावा दिल्यात फक्त आणि फक्त 4. कारण आपण पाहतोय आस्किंग 100 जवळपास 10च्या घरात आहे आणि तुम्ही जेव्हा 4 धावा देतायत तेव्हा एक चांगली गोलंदाजी म्हणता येईल. आणि मर्यादित षटकांच्या क्रिकेटमध्ये विकेट टेकर बनणं त्यापेक्षा इकॉनॉमिकल राहणं हे जास्त फायद्याचं राहतं आणि तेच इकॉनॉमिकल गोलंदाजीचं षटक फाईक अन्सारीचं पाहायला मिळालंय. येस, आमचे सहकारी समालोचक सिद्दीकजी भाभी अगदी फ्रेश होऊन येत आहेत. पुन्हा नेक्स्ट मॅचला नक्की त्यांचा आवाज आपल्यापर्यंत पोहोचेल. त्यांच्या इतका फ्रेश कोणीच नसेल. म्हणजे कुठलीही स्पर्धा आपण पहा, नाईटची स्पर्धा रात्री 5 वाजता, पहाटे 5 वाजता तोच आवाज तुम्हाला तुमच्या कानावर ऐकायला मिळेल. नवीन गोलंदाज विकी. स्ट्रोकसाठी जागा बनवली, पण बॉल बॉडी लाईन होता, ऑन साईडला टर्न केला. स्क्वेअर लेग क्षेत्ररक्षक नाही, फाईक अन्सारी स्वतः बॉलच्या मागे पळतायत, पण त्या ठिकाणी 2 धावा तर सहजतेने मिळत आहेत. पहिलीच धाव वेगानं पळून पूर्ण केली आणि त्याचमुळे दुसऱ्या धावेचे प्रयत्न सुद्धा यशस्वी झालेले आहेत. धावसंख्या 6. नाही, सिद्दीक भाभी यांचा उल्लेख मी नेहमी लाईव्ह बॉय करतोय, कारण एका टुर्नामेंटमध्ये असं झालं होतं की मलाही महत्वाच्या कामासाठी बाहेर जावं लागलं आणि तब्बल 32 षटके त्यांनी कॉमेंट्री केली होती कंटिन्यूस. 32. किस चक्की का आटा खाते सिद्दीक सर. धावसंख्या 6. जागा बनवली, क्षेत्ररक्षक आहे, डीप पॉइंटला कमी पडेल आणि 4 धावांची हमी मिळेल. बॉल सीमारेषा पार. या डावातला पहिला चौकार. चेंडू
आणि सरळ चेंडू एका टप्प्याने निघून गेला होता. डीप कव्हर, सीमा पार, 4 धावा. कधी कधी डोळ्यांवर विश्वास बसत नाही प्रेक्षकांना. भावेश ठाकरे 7 वर खेळत आहेत. धावसंख्या रियान स्पोर्ट्स रांदोळीची बिनबाद 10. येस, षटका ते पुढचा चेंडू आणि पुन्हा मोठा फटका खेळण्याचा एक फुल्लर लाईनचा चेंडू होता आणि सरळ वेध घेतोय यष्टीरक्षक पाईक अन्सारीचा. डॉट चेंडू. अडचणीत आहेत भावेश ठाकरे, पण त्या अडचणीतून बाहेर येण्यासाठी वेळीच प्रयत्न करावे लागतील. आतापर्यंत विकी यादवचे 4 चेंडू आपण पाहतोय. प्रयत्न केले, बॉल हवेत, बस काय भावा, जमा केल्या 6 धावा. येतोय पहिला षटकार भावेश ठाकरेच्या बॅटमधून. सॉलिड मारलाय भावेश ठाकरेने हा षटकार. नाही, मी असं म्हणणार नाही, कारण अजून बराच पल्ला पार करायचा आहे. कारण षटकार लगावलाय, अजून 49 धावांचं जे लक्ष्य आहे. पण काय फटका खेळला होता. तितका चेंडू शॉट नव्हता, पण ज्या अंदाजाने फुलचा फटका खेळला होता, सुपर सुपर से उपर. आणि ताकद आहे भावेश ठाकरे आणि त्या ताकदीचा वापर अचूकतेने तो करतोय. हवेत आहे बॉल, क्षेत्ररक्षक एक्स्ट्रा कव्हरचा बॉलवर पोहोचते. गैसू जजमेंट घेतो, थोडे दूर राहिलेत आणि त्याचमुळे एका धावीला 2 धावांमध्ये बदलण्याचा प्रयत्न सुद्धा दिसतोय. अर्धशतक तर आपण या स्पर्धेमध्ये सातत्याने पाहतोय. आता tenniscricket.in या युट्यूब वाहिनीवर भावेश ठाकरेचं ते अर्धशतक ग्रामीण फॉर्मॅटचं ऑनसाईडला आडव्या बॅटनं खेळले. बाउन्सचा अंदाज घेताना त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक पोहोचले होते. 2 धावा त्यांनी पळून पूर्ण केल्या होत्या. षटकारांची झडी लावली होती ग्रामीण फॉर्मॅटमध्ये. बघा पुन्हा एकदा पिकअप शॉट मिड विकेटला टार्गेट करताना बेधुंद बेछूट फलंदाजी पहिल्या दिवशी आपण पाहिली भावेश ठाकरेची. आणि अर्धशतक वेगवान जागा बनवली, स्लॅश केले बॉलला. डीप पॉइंटला क्षेत्ररक्षक नव्हते. बॉल सरळ फेन्सच्या पलीकडे जाऊन लँड झालेला आहे. फटके पाहत राहावे असेच भावेशची पाहायला मिळाले. यावेळेस बघा ऑफ ड्राईव्ह, एलिव्हेटेड ऑफ ड्राईव्ह पाहायला मिळाली आणि थेट बॉल समालोचन कक्षाच्या मागे षटकारासाठी पोहोचला होता. हवाई सफर कशी घडवायची त्याचं तंत्र भावेश ठाकरेचं पहिल्या दिवशी पाहायला मिळालं. 2 षटकाचा खेळ संपलाय. खरं तर पहिल्या षटकामध्ये आपण सुरुवात तितकीशी चांगली होती, मात्र दुसऱ्या षटकामध्ये आपण पाहतोय एक चांगली बॅटिंग. कारण दुसऱ्या षटकामध्ये धावा ज्या आलेल्या आहेत त्या तब्बल 14 धावा आलेल्या आहेत. म्हणजे आता 2 षटकामध्ये एक चांगली सुरुवात म्हणता येईल. जिंकण्यासाठी अजूनही 31 धावांची आवश्यकता आहे. बॉल शिल्लक आहेत 18. पुन्हा एकदा फाईकलाच कंटिन्यू करत आलाय. स्पेल ते कंटिन्यू करतायत. पहिल्या षटकामध्ये त्यांनी फक्त 4 धावा खर्च केल्या होत्या. जी सुरुवात गवळीसर अपेक्षित होती फाईकने मिळवून दिले, पण मध्यंतरामध्ये देखील तशीच कन्सिस्टंट बॉलिंग करावी लागेल. पाईक पुन्हा एकदा मार्गस्थ होईल. याला मात्र कट केलेला आहे. चांगला फटका पॉइंटला, डीप मध्ये चेंडू जातोय. डीपिश पॉइंटला क्षेत्ररक्षक त्या ठिकाणी येतोय. तोपर्यंत मात्र संधी मिळाली बॅटरला 2 धावा पूर्ण करण्याची. शेखर 2 धावा पूर्ण करतोय. हाऊ टू इम्प्रोव्हाइज युअर सेल्फ. प्रत्येक बॉल तुमच्या कक्षेत येणार नाही, तुमच्या बॅट खाली येणार नाही. कधी कधी तुम्हाला बॅकफुटला जाऊन खेळावं लागते, कधी कधी तुम्हाला फ्रंटफुटवर जाऊन खेळावं लागतं. आणि शेखर यांच्याकडे तो अनुभव आहे. बॅकफुटला जाऊन कट करताना आपल्याला 2 धावा मिळत आहेत, त्या वसूल करण्याचा उद्देश त्यांनी सफल केला. पुन्हा फाईक अन्सारी. याला मात्र हेलिकॉप्टर ड्राईव्ह, चेंडू सरळ जाईल गॅप मधून. डीप मिड विकेट, सीमा पार, चौकार. हे पाहू शकता हेलिकॉप्टर ड्राईव्ह केला होता आणि काय गॅप शोधली होती. प्लेसमेंट किती जबरदस्त होती. 4 धावा. पायकांसाठी पुन्हा एकदा पुन्हा फटका गेला. सरळ चेंडू जाईल लॉंग ऑनकडे. लॉंगॉनचा क्षेत्ररक्षक जे पाहतोय तोपर्यंत दुसरी धाव घेण्याचा प्रयत्न धोकादायक ठरू शकेल का, मात्र थ्रो तितकासा चांगला नाहीये. 2 धावा पूर्ण करतोय शेखर. तिसरी धाव घेण्याचा प्रयत्न. 3 धावा. लेझी क्रिकेट म्हणता येईल याला. टोटली लेझी क्रिकेट. अगोदरच कमी धावा डिफेंड करायच्या आहेत आणि अशा चुका अपेक्षित नाही आहेत नवाब खानला. संघमालक आहेत, कॅप्टन आहेत. या ठिकाणी 3 धावा मिळाल्यात. बघा संधी कधी मिळत नसते, संधी बनवावी लागते. या ठिकाणी संधी निर्माण झाली होती धावचीच्या स्वरूपात. भावेशला बाद करता येऊ शकलं असतं. पाईक पुन्हा फटका गेला कव्हरच्या दिशेने. त्या ठिकाणी क्षेत्ररक्षक तैनात आहे. खराब क्षेत्ररक्षण आणि चेंडू डीप कव्हर पॉइंट, सीमा पार, चौकार. सावध पवित्रा. त्यानंतर दुसऱ्या आणि तिसऱ्या षटकामध्ये आक्रमण आक्रमण आक्रमण. दुधारी तलवार चालताना दिसते. पहिल्या षटकात 4 डॉट्स होते. या षटकात अजूनपर्यंत एकही डॉट नाही. व्हाईट बॉल.
व्हाईट बॉलचा इशारा येतोय. धावसंख्या अतिशय वेगाने पुढे जाते. 32 धावा झाल्या आहेत. 32. तिसरं षटक हे मार्गस्थ आहे. म्हणजे अजूनही जिंकण्यासाठी 17 धावांची आवश्यकता आहे. त्याला फटका केला, मिस टाइम फटका म्हणता येईल, मात्र झेल होणार नाही. कुठलाही क्षेत्ररक्षक नाहीये शॉर्ट पॉइंटला. पुन्हा खराब क्षेत्ररक्षण होते. ढूंढते रह जाओगे. आणि हेच तर आहे मित्रांनो पावसाळी क्रिकेट, रबर बॉल क्रिकेट. क्षेत्ररक्षण करताना मात्र तुम्हाला सावरून क्षेत्ररक्षण करावं लागेल. तुमचा साथीदारच तुम्हाला त्रास देऊ शकतो, तेच कुठेतरी पाहायला मिळालं. बॉल तर काय अडवला आला नाहीये, पण 3 धावा मिळालेल्या आहेत रांदोळीला. यावेळेला मात्र एक चांगला चेंडू म्हणता येईल. पडल्यानंतर थोडासा बाउन्स, चेंडू सरळ निघून गेलेला आहे तो यष्टी रक्षकाच्या हातात. 3 षटकांचा खेळ पूर्ण होतोय. धावसंख्या झालेली आहे 35. म्हणजे जिंकण्यासाठी अजूनही 14 धावांची आवश्यकता आहे. 12 चेंडू आणि 14 धावा. आता सोपं समीकरण म्हणता येईल. तर सन्माननीय समीर भाऊ भोईर, सरवलीपाडा आणि रांदोळी गावचे जावई यांनी जेवणाची व्यवस्था केलेली आहे. त्यांचं देखील मी मनपूर्वक आभार व्यक्त करतोय. सन्माननीय महेश ठाकरे यांच्या वतीनं, सन्माननीय राजेंद्रजी ठाकरे यांच्या वतीनं, सन्माननीय समीर भाऊ भोईर, सरवलीपाडा, रांदोळी गावचे जावई यांच्या वतीने जेवणाची व्यवस्था. त्यांचं मनपूर्वक आभार, धन्यवाद. येस, 3 षटकांचा खेळ पूर्ण झालेला आहे. मनीष पहिल्या षटकामध्ये 14, पहिल्या षटकामध्ये 4, दुसऱ्या षटकामध्ये 14 आणि तिसऱ्या षटकामध्ये 17. आणि आता उर्वरित जी 2 षटके आहेत, 2 षटकामध्ये जिंकण्यासाठी 14 धावांची आवश्यकता आहे. जो काही जोर लावायचा आहे गोलंदाजाला याच षटकामध्ये लावावा लागेल. कासिम सुरुवात करतो या षटकाची व्हाईट बॉलने. आता 12 चेंडू 13 धावांची गरज. एक चेंडू गवळी सर आता महत्वाचा होऊन बसलेला आहे नवाब स्पोर्ट्स साठी. कासिम ओव्हर द विकेट. ऑफ स्टंपच्या बाहेरचा बॉल रूम मिळाला तर मग भावेश ठाकरे बंगला बांधतो. बॉल डीप कव्हर सीमारेषेच्या पलीकडे येतोय. षटकार. ड्राईव्ह बघायला मिळाला. यावेळेला मात्र कमबॅक करतोय कासिम. हाच Dot कमबॅक सातत्याने अपेक्षित आहे गवळी सर, कारण एकदा दोनदा डॉट बॉल हाताळून चालणार नाही. सातत्याने शेवटपर्यंत हे षटक संपेपर्यंत कासिमला ही स्ट्रॅटेजी वापरायची. कासिम यावेळेला मात्र बाउन्सर पडल्यानंतर बाउन्स आला, चेंडू सोडून दिला भावेशने. डॉट चेंडू लागोपाठचे 2 चेंडू डॉट झालेले आहेत. धावपेच जुळून येत नाहीयेत नवाब स्पोर्ट्स संघातील गोलंदाजांचे. याला मात्र फटका खेळलेला आहे. चेंडू हवेत आहे. चेंडू खाली क्षेत्ररक्षक स्वतः कासिम येण्याचा प्रयत्न करतोय. मात्र 3 क्षेत्ररक्षक या ठिकाणी येत आहेत. 2 धावा भावेशने पूर्ण केलेल्या आहेत. यानंतर MS इलेव्हन पालघर या संघामधील पालघरचे तारे सितारे खेळताना पाहायला मिळतील, ज्यामध्ये काही खेळाडू लेदर बॉल क्रिकेट सुद्धा खूप चांगलं खेळतात. त्याचमुळे पुढची लढत देखील आपण पाहणार आहोत, अंबरनाथ वर्सेस पालघर. याला मात्र मिस्टाईम फटका, चेंडू जाईल थर्ड मॅनला. क्षेत्ररक्षक या ठिकाणी तैनात आहे. 1 धाव पूर्ण होईल. 1 धावेने धावसंख्या वाढते. धावसंख्या होते 45 म्हणजे आता जिंकण्यासाठी 4 धावांची आवश्यकता आहे. तारापूरचा संघ आहे, पूर्ण ताकदीनिशी या ठिकाणी आलेला आहे, म्हणजे मोतीलालजी शहा. याला मात्र पोल झेल होईल का? मात्र झेल होतोय. अगदी डीप मिड वेगला सीमार असे लगत झेल घेतोय. पण मात्र शेखर एक चांगली पार्टनरशिप, चांगली बॅटिंग करून बाद होतोय. टाळ्यांचा आवाज नक्कीच पोहोचेल का ज्या अंदाजाने शेखर यांनी बॅटिंग केलेली आहे, पार्टनरशिप केलेली आहे आणि आपल्या संघाला अगदी विजयाकडे वाटचाल करून दिलेली आहे. चांगली पार्टनरशिप 45, कारण पार्टनरशिप इज व्हेरी इम्पॉर्टंट. मोठ्या धावसंख्येचा पाठलाग तुम्हाला करायचा असेल तर एक तर तुम्हाला वेगवान पार्टनरशिप आणि वन हॅज टू प्ले अँकर रोल, या 2 गोष्टी तुम्हाला पूर्ण करायच्या असतात. धावांचं योगदान देता नाही आलं तरी चालेल गवळी सर, पण खेळपट्टीवर थांबून आपल्या सह खेळाडूचा आत्मविश्वास आपण वाढवू शकतो आणि शेखर दळवी यांनी तेच केलं. भावेशला जो सुरुवातीला स्ट्रगल करताना पाहायला मिळाला होता
त्याच्या अस्तित्वाने शेखर दळवी यांच्या साथीने भावेश ठाकरे यांनी चांगली पार्टनरशिप पहिल्या विकेटसाठी 45 धावांची बनवली. अजूनही संधी आहे नवाब स्पोर्ट्सला, कारण 6 चेंडूमध्ये आवश्यकता आहे आता 4 धावांची. अविनाश शेळके, अविनाशला कुठे लपवून ठेवलं होतं? अविनाश नवीन बॅटर आपण पाहायला मिळतोय. अविनाशने देखील अविनाश शेळके बॉलिंग ट्रॅकवर आपल्याला पाहायला मिळते. उत्कृष्ट गोलंदाजाच्या यादीमध्ये अविनाश ठाकरे आहेत, पण 5व्या क्रमांकावर अविनाश ठाकरे येत आहेत. संधी अगोदर मिळायला हवी होती, कधी कधी असंच जाणवते, कारण अविनाशने भोगाव संघासाठी चॅम्पियन्स ट्रॉफीमध्ये चांगलाच खेळ सादर केला होता. जसा मी उल्लेख केला, अविनाशला बढती मिळणं आवश्यक होतं. पहिला बॉल येतोय डॉट. 5 चेंडूमध्ये 4 धावांची आवश्यकता आहे. सामना अजून संपलेला नाही. या सामन्यामध्ये खूप काही बाकी आहे गवळी सर. सचिन तेंडुलकरने अशा प्रकारचा सामना दक्षिण आफ्रिकेला जिंकून दिला होता. अविनाश त्याची आठवण तर करून देणार नाही ना? दक्षिण आफ्रिकेच्या विरुद्ध सेमीफायनलमध्ये मास्टर ब्लास्टरने मॅच जिंकून दिली होती. म्हणूनच विक्रम हे म्हणूनच घडत असतात. 4 चेंडूमध्ये 4 धावांची गरज आहे. अविनाश शेळकेनं अचानकपणे या सामन्यामध्ये जिवंतपणा आणलाय. आडव्या बट्ट्या खेळत भावेश, आणि भावेशाने सामना फिनिश करण्याचा उद्देश ठेवला होता, त्या ठिकाणी चुकलाय तो म्हणजेच गोल क्षेत्ररक्षक उमरने कॅच ड्रॉप केली. संधी होती जिंकण्याची, पण आता भावेश ठाकरे यांनी संधी निर्माण केली आहे जरूर, पण या ठिकाणी सातत्याने चुका झालेल्या आहेत. वर तो झालाय, सामना जिंकलेला आहे तो म्हणजेच रियान स्पोर्ट्स रानोळी. अभिनंदन. हार्ड लक टीम नवाब स्पोर्ट्स.